निफाडच्या सभेत माज आलेल्या बैलाला चाप लावायचा आहे, अशा भाषेत जितेंद्र आव्हाड यांची टीका. निफाड केंद्रात मंत्री असताना 1.5 महिना पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा उपलब्ध आहे अशी फाईल आली. त्यावर कृषी प्रधान देशात ही वेळ येणे ही दुर्दैवी बाब होती. आयातदार देशाला निर्यातदार बनविले होते. यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि दिल्लीत जाऊन कर्जमाफी 71,000 कोटी कृषी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. हे विसरता कामा नये. देशाने अनेक सरकार पाहिले आहेत. वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती. सामान्य माणसाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त साथ तुमची हवी आहे. बदलाची सुरुवात तुमच्यापासून करूया, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी निफाड येथील सभेत केले. निफाड येथे आयोजित महाएकजूट सभेच्या मंचावरून शरद पवार बोलत होते. मंचावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, कोंडाजी आव्हाड, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, हेमंत टकले, आमदार सुनील भुसारा, JP गावित, नानासाहेब बोरस्ते, श्रीराम शेटे, माजी आमदार अनिल कदम, जयंत दिंडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, विक्रम रंधवे, राजेंद्र मोगल, राजेंद्र बोरगुडे, पुरुषोत्तम कडलग, मेहबूब शेख, गोकुळ पिंगळे, माणिकराव शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, दिलीप मोरे, नवनाथ बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, अशोक ढवळे, सुधाकर बडगुजर आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मी या प्रसंगी जितेंद्र आव्हाड यांनी माज आलेल्या बैलाला चाप लावायचा आहे अशी भाषणाची सुरुवात करून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या कार्यशैलीवर तोंडसुख घेतले. सामान्य कार्यकर्त्यांवर सत्तेचा दाब टाकून कारवाई करतात. जिल्हा बँकेच्या सत्तेतून आमदार माणिकराव कोकाटे व आमदार दिलीप बनकर यांनी बँक लुटली. शरद पवारांचे नाव वापरून बाजार समिती व इतर सत्तास्थाने मिळवली आहे. त्यापेक्षा अनिल कदम हे कर्तृत्वाने सरस असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. खासदार अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यात बंदीने सुमारे 2,000 कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 6,000 देऊ करून शेतकऱ्यांची चेष्टा सुरू आहे. सर्वत्र जाहिरातींचा मारा सुरू आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर नाचणारे नंदी बैल पाठवण्यापेक्षा वाघ पाठवा, असे आवाहन केले. जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना 10 वर्ष उलटूनही शेतकरी कर्जमाफी नाही, शेतकरी कामगाराविरोधी कायद्यांद्वारे गळचेपी सुरू आहे आणि अबकी बार 400 पारच्या घोषणांनी जनतेपुढे येणाऱ्यांना जागा दाखवा, असे आवाहन केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की इतिहास लढणाऱ्याचा लिहिला जातो, गद्दारांचा नाही. मराठी माणसांचा इतिहास तेच सांगतोय की गद्दार लोकांना माफी नाही. महाराष्ट्र राज्यात परत हे सरकार येणार नाही, ही आमची गॅरंटी आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणे ही तुमची गॅरंटी आहे. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज राम मंदिर उभे राहिले नसते. निवडणूक आली, नवीन जुमला तयार करायचा. द्राक्ष पंढरीत शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा कोणी आले नाही. माजी आमदार अनिल कदम यांनी आपल्या भाषणातून निफाड व नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारा शेतकऱ्यांचा हक्काचा नेता शरद पवार आहेत, त्यांच्यामुळे एक स्फूर्ती मिळते. यावेळी भास्कर भगरे, दिलीप मोरे, राजेंद्र मोगल, JP गावित, विक्रम रंधवे, नानासाहेब बोरस्ते, कोंडाजी आव्हाड, श्रीराम शेटे यांचे भाषण झाले. कार्यक्रमास मधुकर शेलार, साहेबराव ढोमसे, संजय कुंदे, प्रभाकर मापारी, सचिन गीते, जनार्दन देवरे, सुनील निकाळे, विजय जाधव, सुधीर कराड, महेश पठाळे, खंडू बोडके, गोकुळ गीते, पृथ्वीराज मोगल, जयवंत मापारी, पतिंग ढोमसे, शिवा ढोमसे, संदीप शिंदे, ॲडव्होकेट प्रवीण ठाकरे, ॲडव्होकेट रामनाथ साना, ॲडव्होकेट प्रमोद आहेर, सोमनाथ पानगव्हाणे, सचिन खडताळे आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. मला मगाशी काँग्रेसचा आहेर दिसला, माझ्या बरोबर होता तो युथ काँग्रेसमध्ये, आणि सगळे म्हणजे एकत्र झाल्यासारखं दिसतंय. हे एकत्रीकरण फार महत्वाचं आहे, कारण का माज आलेल्या बैलाला चाप लावायचा आहे. हा माजोरडा बैल काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर मी या सभेला येणार नव्हतो, कारण का परवा माझ्याकडे राहुल गांधी येणार आहेत, त्याच्यामुळे त्याची तयारी पूर्ण शहरभर करायची आहे. पण म्हटलं या सभेला जायचंच.
ते FIR ची कॉपी कुठे रे? सांबळेची कॉफी फक्त त्यांनी गद्दार दिलीप पणकर असा मेसेज टाकला म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आणि पोलिसांनी लिहिलंय अटक करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्यात आले. साहेब, सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे की जर गुन्हा अशा कलमाखाली असेल की ज्याला 8 वर्षापेक्षा कमी तरतूद जेलची असेल तर त्याला आधी नोटीस द्यावी लागते. त्यांनी या पोराला नोटीसच दिली नाही. धडाधड वरनं फोन सुरू झाले. काय बालिश सारखा वागतो, काय बालिश सारखा वागतो. साहेब, तुम्ही येणार म्हणून तुमचा फोटो, त्याचा फोटो आणि हार्दिक स्वागत. अरे मनात काळबेरा असताना कशाला आमच्या बापाचा ना फोटो लावता रे? साहेब, तरी पत्रकार परिषद घेतली जयंत पाटील साहेब. काय तुमच्यासाठी सांगतो आणि तुमचं आणि माझं नाव घेतलं. माझ्याबद्दल काय बोलला ते नंतर मी सांगणारच आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी योगेश कर्डिले, निफाड.